भारतीय मराठी नाट्य परिषदेचा मानाचा पुरस्कार सोहळा आज मुंबईत पार पडला। यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप प्रभावळकर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। कितीही सिनेमे किंवा मालिका केल्या तरी पहिलं प्रेम हे नाटकच आहे अशी भावना ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केली आहे। दिलीप काका, आज आनंदोत्सव यासाठी आहे, रंगभूमीचा पुरस्कार आणि तुम्ही म्हटलं कुठेही फिरलो तरी प्रेम ही रंगभूमी आहे, काय सांगा? खरंच आहे। म्हणजे मी असं सगळ्या माध्यमातून फिरलोय मी, पण मला स्वतःला असं की खरी ओढ किंवा खरं आकर्षण, खरं प्रेम, खरी काय म्हणतात त्याला आस्था ही रंगभूमीविषयीच आहे माझी। आज आठवण ट्रेनिंग मिळालं, म्हणजे अभिनय शिक्षण मिळालं ते रंगभूमीवर, आणि त्या रंगभूमीच्या पण वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मला काम करता आलं, हे माझं सुदैव आहे। म्हणजे प्रायोगिक रंगभूमी, प्रायोगिक नाटकं, प्रायोगिक एकांकिका, नंतर बालनाट्यामध्ये मी काम केलं तर मी प्रौढ होतो। त्याच्यानंतर हौशी नाटकं, महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत आणि व्यावसायिक नाटकं, अशी सगळ्या प्रकारांमध्ये मला काम करता आलं। त्याच्यामुळे मला हे ट्रेनिंग मिळतं रंगभूमीवर, जे तुम्ही दुसऱ्या माध्यमामध्ये वापरू शकता। पण आज तुम्ही असं देखील म्हटलं, आज तुमच्याकडे आठवणींचा उजाळ होता, आज स्वातीताई तिकडे होते, आज मोहन सर तिकडे होतं आणि तुम्ही अतुल सरांची आठवण काढली। हो, नातीगोती हा खूप महत्वाचं नाटक होतं माझ्या करिअरमध्ये, कारण त्याची माझी इमेज बदलायला मला मदत केली नातीगोतीने। कारण माझी जरा कॉमेडीची इमेज होती, चिमणराव, जरा असा भोळा भाबडा, विनोद करणारा वगैरे। नातीगोतीमध्ये मतिमंद मुलगा, पोटी जन्माला आलेला, असा खूप काय ग्रासलेला, दुःखानी वेदनेनी हे झालेला असा बाप होतो मी, मुलाची काळजी असलेला। तो वेगळा रोल होता, त्याच्यामध्ये इमेज बदलायला मला नातीगोतीचा खूप उपयोग झाला, आणि स्वतः दळवी यायचे तालमीना वगैरे। पण एक शेवटचा प्रश्न विचारेन, आज रंगभूमीवर 30 ते 35 नाटकं छान सुरू आहेत, किती 50 सुरू आहेत, किती तुम्हाला मला कालच फिगर कळली, 52 नाटकं एकावर चालू आहे, 52 नाटकं, आणि थिएटर्स कमी आहेत। मला माहिती नाही ते कसे त्याला मिळतात। कालच मी 100वा प्रयोग केला पत्रापत्रीचा ठाण्याला, पण 52 नाटकं 50 पेक्षा जास्ती चालू आहे सध्या। म्हणजे दिवस चांगले आले, चांगले आहे। खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच दिलीप काका। ते बघू शकता, एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की दिलीप काका इकडे होते आणि त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे। सर्वसोबत श्रेयसन पुढारी।